जानू थोड़ी रिस्क है पण बायको माझी तूच फिक्स है पहिला पहिला इश्क है पण बायको माझी तूच फिक्स है जय शिवराय भावांनो, स्वागत आहे आपलं एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉइन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल। आणि मित्रांनो, या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती जे अवेलेबल आहे आणि त्यासोबत मी टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड करत असतो। जर का मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम होत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तुम्ही तो व्हिडिओ बघून जे ते मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ ते रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो केलं असेल तर नक्की तिथं फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा जे ते अपडेट वगैरे काही येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, चला तर आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला जे ते सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्र, आपल्याला सर्वात आधी आपला VPN ॲप आहे तो आपलं ओपन करून VPN जे ते कनेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या बॅक येऊन आपला कॅपकट ॲप आहे तो आपलं ओपन करायचा। त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक बिटवाला व्हिडिओ दिला असेल तो इथं आपल्या करायचा ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर आपल्या त्या व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपला ह्याचा जो ॲड असेल तो इथं आपल्या एक्स्ट्रॅक्ट जो तो सर्वात आधी आपल्या इथं करून घ्यायचा आहे। तर एक्स्ट्रॅक्ट वगैरे झाल्यानंतर इथं आता तुम्हाला काय करायचं बघा, बिटनुसार इथं तुम्हाला जो व्हिडिओ असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे। तर तुम्हाला आता बघा काय करायचं आहे, बिटवरती आपल्याला जिथे काय करायचं येऊन जायचं आहे। त्यानंतर तो जो व्हिडिओ असेल तो इथं स्प्लिट करून घ्यायचा। परत बिट 3 वरती येऊन स्प्लिट करा, परत बिट 4 वरती आपल्याला येऊन स्प्लिट करायचं, परत बिट 5 वरती येऊन आपल्याला जे काय करायचं परत स्प्लिट करा, परत बिट 6 वरती येऊन जे ते स्प्लिट करा, परत बिट 7 वरती आपल्याला येऊन जे ते काय करायचं स्प्लिट करायचं। तर मित्र, अशा प्रकारे आपले जे स्प्लिट आहे ते इथं झाले। तर झाल्यानंतर आपल्याला त्या काय करायचं त्या व्हिडिओमध्ये आपल्याला आता इमेज जे असतील ते इथं रिप्लेस जे ते करायचे। तर रिप्लेस करण्यासाठी बघा करायचं, आपल्या त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, त्यानंतर खाली तुम्हाला थोडंसं स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल करताच तुम्हाला एक रिप्लेसचा जो ऑप्शन असेल तर इथे तुम्हाला मिळून जाईल। तर बघा मित्र, अशा प्रकारचा रिप्लेसचा ऑप्शन मिळालेला आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा फोटो दिला असेल तो इथं यूज करू शकता तुम्ही इथं, किंवा तुमचा पर्सनल इमेज सुद्धा इथं यूज करू शकता। तर जो आपला इमेज होता तो इथं आता आपला रिप्लेस झाला आहे। परत नंतरच्या व्हिडिओवरती क्लिक करा, परत तुम्हाला रिप्लेसचा जो ऑप्शन असेल तो शोधायचा आहे। शोधल्यानंतर आपल्याला त्यावरती क्लिक करून परत फोटो सेक्शनमध्ये जाऊन आपला फोटो इथं घ्यायचा आहे। तर मित्रांनो, आता इथं तुम्हाला फोटो जे ते कसे रिप्लेस करायचे इथं तुम्हाला माहीत पडले तर तुम्ही ही स्टेप फॉलो करून आपले जेवढे काही इथं आता व्हिडिओज असतील त्या व्हिडिओमध्ये आपले इमेज जे असतील तिथं रिप्लेस करून घ्या। तर आता आपल्याला काय करायचं आहे, त्यानंतर आपली आता इथं जेवढे काही मित्र इथं इमेजेस असतील तर त्या इमेजेसला आपल्या इथं जे काय करायचं आहे आपल्याला ॲनिमेशन जे ते अप्लाय करायचं आहे। तर ते ॲनिमेशन आपल्या इथं बघा करण्यासाठी काय करायचं, आपल्या त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचे। ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला जिथं कॉम्बो सेक्शनमध्ये जायचे, तुम्हाला सुरुवातीलाच एक बघा डायनामिक अशा प्रकारचा शेक अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचे। परत तुम्हाला इनमध्येच बघा सुरुवातीलाच अनफोल्ड नावाचं एक अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचे। परत तुम्हाला बघा एक पझल अशा प्रकारचा एक इमेज दिसेल त्यावरती क्लिक करा, म्हणजे तो ॲनिमेशन जो असेल तो आपल्या इथं सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। परत कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन तुम्हाला इथं बघा स्टेज अँड डिसऑर्डर अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। परत कॉम्बोमध्ये जाऊन तुम्हाला 3D कार्टून अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। परत तुम्हाला कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा त्या वेव्ह अँड स्लाइड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आता आपला एकदम शेवटचा फोटो राहिला तर त्यावरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। त्यानंतर इनमध्येच तुम्हाला बघा शेक झूम अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तो इथं देऊन टाका। तर मित्र, आता इथं जे ते आपण आता सर्व इमेजेसला ॲनिमेशन जे ते अप्लाय करून घेतले। तर त्यानंतर आपल्या ह्या इमेजेसला जे ते काय करायचं आपल्या इफेक्ट जे ते अप्लाय करायचे। तर ते अप्लाय करण्यासाठी बघा काय करायचं, आपल्या सुरुवात येऊन इफेक्टमध्ये जायचे। तर मी आता जे ऑलरेडी इथं ॲड केले होते तिथं डिलीट करून टाकतो। तर इथं बघा आता आपल्या काय करायचं, आपल्या सुरुवातीलाच येण्याच्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जे ते आपल्या इथं जायचं आहे। व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथं ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये जे ते येऊन जायचे। इथं आल्यानंतर तुम्हाला बघा डायनामिक झूम असा डायमंड झूम अशा प्रकारचा एक तुम्हाला भेटेल इफेक्ट तो इथं घ्या। तो जो ते बघा आपल्याला काय आहे थोडासा जे ते आपला इमेज जो तो एंड होईल त्याच्या थोडंसं आधी आपल्याला तिथपर्यंत आपला हा जो असेल मित्रांनो इफेक्ट तो इथं लावायचा आहे। तर लावल्यानंतर परत नंतर आपल्याला त्याच्या सुरुवात येऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन लव सेक्शनमध्ये जे ते आपल्या काय येऊन जायचं। लव सेक्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला हार्टबीट अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल तो देऊन टाका, आणि तो जो इफेक्ट असेल तो आपल्या व्हिडिओच्या एंडपर्यंत जो येतो तो देऊन टाका। तर दिल्यानंतर परत नंतर बघा मित्र आपल्याला काय करायचं, डायमंड झूम वाल्या इफेक्टवरती आपल्याला क्लिक करून ॲडजस्टमध्ये जाण्याची जी स्पीड असेल ती आपल्या इथं 30 वरती जे ते ठेवायची आहे मित्रांनो।
परत नंतरच्या जे आपल्या इमेजवरती आपल्याला काय येऊन जायचंय, तिथं आल्यानंतर आपल्या परत व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचंय. परत लव सेक्शन मध्ये तुम्हाला बघा मिनी रेनबो अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल, तर तो इथं देऊन टाका आणि ऍडजस्टमेंट वगैरे इथं व्यवस्थितपणे त्याची करा. तर केल्यानंतर परत नंतर बघा काय करायचं, आपला एक इमेज जो असेल तो इथं सोडायचा आहे आणि नंतरच्या इमेजवरती यायचं. म्हणजे बघा आपलं 8 सेकंदाच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचंय. यानंतर परत व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचंय. परत आपल्या स्प्लिटच्या ऑप्शन मध्ये जे येऊन जायचंय. त्यानंतर इथं मिरर 3 लेअर अशा प्रकारचा जो असेल इफेक्ट तो इथं घेऊन टाका मित्रांनो. त्यानंतर त्यावरती क्लिक करून ऍडजस्ट मध्ये जाऊन जे फिल्टर असेल ते कमी करा. त्यानंतर वर्टिकल जे ते अशा प्रकारे इथं कमी करून घ्या, म्हणजे आपल्या 3 फ्रेम मध्ये इमेज जो तो बसेल अशा प्रकारचा तुम्ही इथं काय करा मित्रांनो, इफेक्ट जो देऊन टाका. परत नंतरचा एक इमेज सोडून परत नंतरचे जे आपल्या काय इमेजवरती आपल्याला येऊन जायचे. इथं आल्यानंतर परत बॉडी इफेक्ट मध्ये जे ते आपल्याला काय करायचं येऊन जायचे. बॉडी इफेक्ट मध्ये आल्यानंतर ग्लोइंग लाईन्स मध्ये जे ते आपल्याला येऊन जायचे. इथं बघा तुम्हाला फायरफ्लाय अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट, तो इथं देऊन टाका. ओके, तर मित्र आता आपल्याला काय करायचं, आपल्या एकदम शेवटचा जो इमेज असेल त्या इमेजवरती आपल्याला काय करायचं येऊन जायचं. आल्यानंतर आपल्या त्या इमेजवरती थांबून बॉडी पिक मध्ये जायचे. त्याने ग्लोइंग लाईन्स मध्ये येऊन एकदम शेवटला येऊन तुम्हाला बघा काय करायचं, लेन 9 टेल्स अशा प्रकारचा एक तुम्हाला भेटेल मित्रांनो एक इफेक्ट, तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर परत आपल्याला बघा काय करायचं, जिथं आपण बघा मित्रांनो मिरर 3 लेअर अशा प्रकारचा जो इफेक्ट आपण अप्लाय केला होता, तर त्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचंय. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट मध्ये आपल्याला यायचंय. त्यानंतर परत आपल्याला करायचं नेचरमध्ये जे ते आपल्याला येऊन जायचंय. नेचरमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला बघा आता एकदम खालती स्क्रॉल केल्यानंतर तो एक रोजेसवाला इफेक्ट भेटेल, तर तो इथं देऊन टाका आणि ऍडजस्टमेंट वगैरे बरोबर त्या इमेज पुरती तो करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला आजचा व्हिडिओ होता, तो व्हिडिओ इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गेममध्ये सेव्ह करण्यासाठी बघा करायचं, वर तुम्हाला एक एक्सपोर्टचा एक ऑप्शन भेटत असेल तर त्या एक्सपोर्टवरती क्लिक करा. म्हणजे जो आपला आजचा व्हिडिओ तो गेल्यामध्ये सेव्ह होण्याची ते सुरुवात जे ते होईल मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर व्हिडिओ आवडला सोडा लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनलचे ते सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूच आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.